हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँजेक जेनी या यूट्यूब चॅनलवर। तर मी आता निघाली आहे, संध्याकाळचा ब्लॉग स्टार्ट केला आहे कारण दिवसभर काय दाखवण्यात काहीच नव्हतं, जे डेली असतं तेच होतं। सो मी माझी सगळी कामं वगैरे आवरून घेतलीत आणि रेडी झाली आहे। दुपारी क्लासला जायचं होतं पण थोडीशी तब्येत वीक होती त्याच्यामुळे मला जाता आलं नाही। सो मी आता निघते दांडियाला। रत्नागिरीमध्ये खूप मोठा इव्हेंट आहे, तर तिथे आमचा ग्रुप स्मार्ट श्रावण सखीचा ग्रुप आहे। तर तिथे अजून कोण कोण येणार आहे, पूजा असणार आहे माझ्यासोबत, तर अजून कोण कोण असणार आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। तर आपण ब्लॉगला सुरुवात करूया। व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बाजूला जी बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील। सो चला आता मी निघते। आज पिंक कलर आहे, 9वी माळ, सो मी घातलंय पिंक कलरचं थोडंसं। तर आता जाऊया आणि पूजाच्या घरी जाणार आहे मी रेडी व्हायला, तर मी पुढे दाखवते तुम्हाला। सो आधी पटापट निघूया। सो निघाली आहे मी इकडून घरातून, आता जाऊया पटापट। ऊन बघा मस्त पडलंय, आज थोडासा पाऊस कमी आहे, दुपारी होता बट आता कमी आहे थोडा। सो चला इकडे मी मस्तपैकी स्ट्रेटनिंग केली आहे, बघू शकताय तुम्ही, कारण तिकडे जाऊन रेडी व्हायचं आहे। बाकीचं मी पूजाच्या घरी जाणार आहे रेडी व्हायला, तर थोडंसं तिथे जाऊन स्ट्रेटनिंगला किती वेळ जातो हे तुम्हाला माहीतच असेल, भले तात्पुरती केलात तरी पण। तर माझे केस तर लांब आहेत त्याच्यामुळे बराच टाईम जातो। सो मी घरीच केली स्ट्रेटनिंग आणि आता निघाली आहे। बाकी सगळं रेडी होणार आहे, सगळं काय करणार आहे ते सगळं दाखवणार आहे मी, असेच कंटिन्यू करा। रत्नागिरी आणि रत्नागिरीतला ट्रॅफिक, मला न्यायला जॅक आलाय, आता जाते मी त्याच्यासोबत। आणि आपल्या रत्नागिरीतलं ट्रॅफिक जिकडे तिकडे खूप आहे, करून आले होते पण गाडीमधून येईपर्यंत वाट लागले केसांची। सो आता जरा परत एकदा जॅक इथे सेटअप करून देतोय। हे पण भैरीचं मंदिर आहे, गुरुगवाडा, मस्त बघू शकताय हिऱ्यावर मस्त असं सिनरी, समुद्र, आणि तिकडे ते दिसतंय ते बेट काळमारे। आली आहे मी माझ्या फ्रेंडच्या घरी, सो रेडी होतोय, वाजता आलेत 7:30 झालेत आणि 7:30चा टाईम होता। सो इथून आता पटापट तयार होऊन जातो, भेटू। अजून थोडासा मेकअप आहे माझा, सो भेटेल। मी रेडी चालू आहे आणि आता निघालोय दांडियाला। हो, इथली देवी आहे, बघू शकताय पब्लिक खूप आहे। अजून आतमध्ये आपल्याला जायचं आहे, आम्ही इकडे आलो आहे आमच्या फ्रेंड्स यायच्यात म्हणून, तर आता जाऊया। फायनली आम्ही आलोय आणि आपली सेलिब्रिटी भेटलेली आहे। इकडे पार्किंग आहे आणि तिकडे दांडिया चालू आहे। सो आपण जाणार आहे, थोडंसं वाट बघतोय आपण, फ्रेंड्स येऊ दे।
उगाच आहे लकी ड्रॉ आहे काय चालू आहे. ये वरती 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 लकी ड्रॉ चालू आहे. रत्नागिरीतील काही फोटोग्राफर्स हे आषाढी कार्तिकीच्या वारीला पंढरपूरला जातात आणि त्या दरम्यान त्यांनी जे मुवमेंट आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर केलेत त्यापैकी काही मुवमेंट भेट स्वरूपात उदयजी सामंत प्रतिष्ठान आणि युवासेना यांच्या वतीने आपण देणार आहोत. एक छानशी आठवण भेट. दीपकजी पवार यांना विनंती करतो की हे पारितोषिक द्यावं. थँक्यू. नाव काय तुझं? संतोष तामणकर. स्टुडंट आहेस, कॉलेजला आहेस. छान दिसताय. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सर्वांसाठी. उपस्थितीनुसार टाळ्यांचा आवाज नाही आला. एकदा जोरदार टाळ्या. ओके. आणि बेस्ट डान्सर फिमेल. बरं, ती मुलगी पाठीमागे असेल तर तिने येताना फक्त जरा हात वरती करा म्हणजे आम्हाला समजेल की ती मुलगी इथे आहे आणि ती वरती येते. प्लीज कम ऑन द स्टेज. बेस्ट डान्सर फिमेल. आजच्या संध्याकाळची पहिली उत्कृष्ट नर्तिका आदिती पवार. प्लीज कम ऑन द स्टेज. आदिती पवार. हा हात दिसतोय. या वरती या. उदय सामंत प्रतिष्ठान यांच्या वतीने चांदीचं नाणं. चव्हाण साहेब, कसा वाटतोय कार्यक्रम? सलग तिसऱ्या वर्षी ही गर्दी. मला वाटतं उद्या सामंत साहेबांचा दौरा येते. नक्कीच हे बघून आम्हाला खूपच आनंद होतोय आणि अर्थातच हा एवढा क्राऊड बघूनच नाचण्यासाठी पाय या ठिकाणी आतुरले झालेले आहेत. त्याच्यातच तुम्ही आम्हाला बोलवून घेतलं. पण यानंतरचं की पारितोषिक आपण चव्हाण साहेबांकडे द्यावं. बेस्ट कॉस्ट्यूम मेल. प्लीज कम ऑन द स्टेज. कोण या साईडला मेल? साहिल कदम. प्लीज कम ऑन द स्टेज. थँक्यू सर. यानंतर बिपिनजी इथे आहेत, वैभवजी इथे आहेत आणि दीपकजी इथे आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की 2 मिनिटं यायचे आपण एक लकी ड्रॉ करू. लकी ड्रॉ पद्धतीने पाण्याची सोय केलेली आहे. आता आपला तिसरा राऊंड चालू होतोय. सो जाऊया आपण तिथे. तुम्ही काय करता? या दरम्यान आमचे मित्र प्रणव पुळेकर या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचं उदय सामंत प्रतिष्ठान आणि युवासेनेच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. तुमचं नाव सांगा. काय करता? लकी ड्रॉ साठी अजून ज्यांनी आपलं नाव नोंदवलं नाहीये त्यांना विनंती आहे की लगेचच एंट्री काउंटर. विजेता मोरये.
उत्कृष्ट पेहराव बेस्ट कॉस्ट्यूम फीमेल, खूप खूप अभिनंदन विजेता. 2 शब्द. इव्हेंट कसा वाटतोय? उदय सामंत प्रतिष्ठानने खास तरुणाईसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरुणाई माझ्या मते उदय सामंत प्रतिष्ठानबद्दल 2 शब्द, युवा सेनेबद्दल 2 शब्द आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द. आणि तुम्ही आलात, मैत्रिणी सगळ्या बरोबर आहेत? तुमच्या मैत्रिणी आहेत? तुमच्या मैत्रिणी आल्यात का? नमस्ते. मैत्रिणी मैत्रिणी म्हटलं मी, मैत्रिणी. इथे काय हा काय प्रकार होता? थँक्यू सो मच. आणि हे बक्षीस मिळाल्याबद्दल मी उदय सामंत प्रतिष्ठानचे खूप खूप आभारी आहे. आणि मी आणि माझा ग्रुप इथे हजर आहोत. स्मार्ट श्रावण सखीमधून आमची ओळख झाली होती आणि आज माझ्या सगळ्या सख्या माझ्यासोबत एन्जॉय करतात. आणि थँक्यू सो मच मला हे बक्षीस मिळाल्याबद्दल. आणि सगळ्यांनी हिप्पी पुरे दसऱ्याच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच उदय सामंत प्रतिष्ठान once again. नक्कीच. आपण नेक्स्ट कॉंग्रॅच्युलेशन. आले मी घरी आणि चेंज वगैरे केलं आणि आता आराम करणं. थोडंसं थकले आहे कारण तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये किती एन्जॉय केलं मी. खूप छान वाटलं. खूप दिवसानंतर आमचा स्मार्ट सखी हा ग्रुप भेटला. तर अंकिताला सुद्धा खूप छान बक्षीस भेटलं, बेस्ट कॉस्ट्यूम. तर आमच्यासाठी हा क्षण खूप छान होता. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच मजेशीर व्हिडिओ बघायला. सो मी उद्या उपवास सोडणार आहे तर त्याचासुद्धा ब्लॉग करायचा प्रयत्न करेन. नॉट कन्फर्म कारण घाई असणार आहे सगळे. सकाळी उठल्यापासून साफसफाई, त्याच्यानंतर जेवण वगैरे आणि नंतर मग उपवास सोडणं. तरी पण मी ट्राय करेन जेवढं जमेल तेवढं मी दाखवायचा. सो असेच कंटिन्यू करा आपल्या व्हिडिओवर. बाय बाय, गुड नाईट.